श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 38 संन्याशावर बाल श्रीपादाचा विशेष अनुग्रह। एके दिवशी एक वयोवृद्ध संन्यासी कुक्कटेश्वरांच्या मंदिरात आले होते। त्याचवेळी बाल श्रीपाद व्यंकटप्पय्या श्रेष्ठीबरोबर त्यांच्या घोडागाडीतून कुक्कटेश्वराच्या मंदिरात आले। त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यानस्थ बसले होते। त्यांना पाहून बाल श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, या साधूस मंदिरात का येऊ दिले? श्रेष्ठी हलक्या आवाजात म्हणाले, अरे बाळा, ते संन्यासी आहेत, त्यांना राग आल्यास आपणास शाप देतील। श्रीपाद म्हणाले, म्हणजे यांना सुद्धा राग येतो तर? मासे पकडून ज्यांच्याजवळ माशाचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे? तितक्यात त्या संन्यासाने डोळे उघडले। खरोखरीच त्यांच्याजवळ माशाचा वास येत होता। ते खरेखुरे संन्यासी होते। त्यांनी बाल श्रीपादाकडे पाहिले। त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूची आठवण आली। तेव्हा श्रीपाद म्हणाले, तुमच्या कमंडलूमध्ये सुद्धा छोटे छोटे मासे आहेत, तुम्हीच पहा। त्या संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले। श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते। तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले। त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले। ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते। एक एक थेंब जणू एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता। आहा, मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात, ती हीच काय? असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले। या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनावर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशास कळाले। संन्यासी बहिर्मुख झाले आणि त्यांनी मंद हास्य करीत श्रीपाद प्रभूकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले। श्रीपाद प्रभूंनी सुद्धा स्मित करीत त्या संन्याशाकडे पाहिले। त्यावेळी ते संन्यासी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले। श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला उजवा हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला। त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला। यावेळी त्या संन्याशास पराशर मुनीने आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधेचा शरीरास येणारा माशाचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली। यानंतर श्रीपाद प्रभू त्या संन्याशाला म्हणाले, तू अंतर्मुख होऊन आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील आणि तुझी सर्व बंधनातून सुटका होईल। इतके बोलून श्रीपाद प्रभू मंदिराच्या आवारात आले। श्रीपादराजम शरणम प्रपद्ये।